अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे। आजच्या व्हिडिओमध्ये एक महत्त्वाची माहिती मी सांगणार आहे। बघा, आज आहे संकष्टी चतुर्थी आणि संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपण जे काही उपाय गणपती बाप्पा समोर त्यांना विनंती करून मनोभावनेने आपण ज्या गोष्टी करतो त्या नक्कीच फलित होतात। त्यातनं आपल्याला नक्कीच काही ना काही अशा गोष्टी मिळतात, असे छान रिझल्ट्स मिळतात। कारण गणपती बाप्पा हे खूप लवकर प्रसन्न होणारी देवता आहे। त्यामुळे तुमच्या कोणत्याही आयुष्यातली जी संकट असतील, तुमच्या आयुष्यातल्या ज्या काही अडचणी असतील, त्या गणपती बाप्पांसमोर जर का तुम्ही खूप प्रसन्नतेने किंवा अगदी मनात ही भावना ठेवून, पॉझिटिव्हिटी ठेवून की नाही माझं हे काम, ही गोष्ट जी आहे ती व्यवस्थित पार पडणार, असं जर का तुम्ही विचार केला तर नक्कीच त्या गोष्टी होणार। त्याचबरोबर सगळ्या आयांना मी तुम्हाला सांगते, सगळ्यात महत्त्वाचं, गणपती बाप्पा म्हणजे सर्वात लाडके आपल्या पार्वती मातेचे, तसेच आपली मुलं आपली लाडके असतात। त्याचमुळे आज सगळ्या आयांसाठी मी एक छोटासा उपाय सांगते। रात्री झोपण्यापूर्वी तुम्हाला हा एक छोटासा उपाय करायचा आहे। अगदी 2 मिनिटाचा उपाय आहे। त्यामुळे हा 2 मिनिटाचा उपाय केल्यास तुमच्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ, त्यांच्या कार्यक्षमतेमध्ये वाढ, त्याचबरोबर त्यांची एक आपण म्हणतो ना की कुशाग्र बुद्धी, या सगळ्या गोष्टींमध्ये खूप छान प्रगल्भता तुम्हाला दिसेल। आणि त्याचबरोबर तुम्हाला खूप सुंदर असे अनुभव तुमच्या मुलांबाबतीत दिसतील की एखादा खूप चिडचिड करत आहे, ऐकत नाहीये, खूप किरकिर होत आहे मुलांची, किंवा काहीही गोष्ट असेल, कुठल्याही बाबतीत बघू द्या, कुठल्याही बाबतीत, तर त्यासाठी तुम्हाला सगळ्या आयांनी एक उपाय करायचा आहे। एक महत्त्वाचा असा उपाय करायचा आहे। तो उपाय रात्री झोपण्यापूर्वीच तुम्हाला गणपती बाप्पांसमोर, तुमच्या देवघरात, तुमच्या देवासमोर तुम्हाला तो करायचा आहे। आणि त्या उपायाबरोबरच अजून एक गोष्ट तुम्हाला मी सांगणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला जर का तुमचे नवरा बायकोमध्ये भांडणं होत असतील, किंवा घरात खूप वादविवाद होत असतील, किंवा घरात असं खूप टेन्शनचं वातावरण आहे, कोणी एकमेकांशी नीट बोलत नाहीये, सारखे कटकटी होत आहेत, अमावस्या पौर्णिमा आली की सारख्या अशा काहीतरी तंटे वाजतायत, ज्यांना अगदी म्हणजे काही कारणही नसतं, त्यासाठी छोटेसे 2 उपाय आहे। नक्की पूर्ण व्हिडिओ बघा, खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे, त्यामुळे तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल। तर चला व्हिडिओची सुरुवात करूया। सगळ्यात महत्त्वाचा पहिला उपाय आपल्या आयांसाठी, त्यांच्या मुलांसाठी त्यांनी करावा। तर हा तुम्हाला काय करायचा आहे, तुम्हाला सलग जप जो आहे तो ओम गण गणपते नमः हा मंत्र, किंवा ओम श्री गणेशाय नमः असा जप सुद्धा तुम्ही करू शकता। गणपती स्तोत्र तुम्ही म्हणू शकता, गणेश स्तवड तुम्ही म्हणू शकता, त्याचबरोबर गणपती अथर्व शीर्ष तुम्ही म्हणू शकता। कोणतंही म्हणजे गणपतीची कुठलीही उपासना करता करता तुम्ही हे काम करू शकता। तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला एक मातीचा दिवा घ्यायचा आहे। एक मातीचा दिवा नसेल तर साधा पितळी दिवा असला तरीही चालेल, पण तो चपटा असायला पाहिजे, कारण आपल्याला लांब वात लावायची आहे, लांब वातीचा दिवा करायचा आहे। तर तुम्हाला देवासमोर मातीचा दिवा असेल तर मातीचा, किंवा चपटा दिवा कोणताही असेल तर तो चपटा दिवा तुम्हाला घ्यायचा आहे। आणि त्याच्यामध्ये कापसाची वात, तुम्हाला 2 वात म्हणजे डबलची जी वात आहे, लॉंग वात जी असते, लांब वाती असत्या, त्या तुम्हाला त्याच्यामध्ये ठेवायची आहे। त्याचबरोबर तुम्हाला आता काय करायचं आहे, तुम्हाला त्यामध्ये मोहरीचं तेल घालायचं आहे। तर मोहरीचं तेल तुमच्याकडे असेल तर अतिउत्तम, नसेल तर काहीही एक हरकत नाही, तुम्ही घरचं कोणतंही तेल घेतलं तरीही चालेल। आणि त्याचबरोबर शक्यतो मोहरीचं तेल असेल तर अतिउत्तम, तिळाचं तेल असेल तरीही चालेल, दुसरं कोणतं तेल असेल तरीही चालेल, पण शक्यतो मोहरीचं तेल असावं। नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे, पिवळी मोहरी जी असते ती पिवळी मोहरी त्याच्यामध्ये टाकायची आहे। आणि ती जरी नसेल तर तुम्हाला चिमूटभर हळद टाकायची आहे, चिमूटभर हळद त्यामध्ये टाकायची आहे। जर का या गोष्टी सुद्धा नसल्या तर तुम्हाला त्याच्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे। त्यानंतर तुम्हाला त्यामध्ये 5 कापराच्या वड्या टाकायच्या आहे, किंवा भीमसेनी कापूर असेल तर भीमसेनी कापूर हा वड्यांमध्ये येत नाही बघा, हा तुकडे, मोठे लहान तुकडे असतात, त्यातला एक छोटीशी भीमसेनी कापूर असेल तर एक कोणतीही चपटी वडी, लहान मोठी कशी असेल तर ती चालेल। आणि त्याचबरोबर जर का गोल कापूर असतील तर त्या 5 वड्या तुम्ही त्यामध्ये टाकू शकता। हे झाल्यावर तुम्हाला त्यामध्ये महत्त्वाची गोष्ट जी आहे ती टाकायची, म्हणजे तुम्हाला त्यामध्ये 2 लवंगा, 2 काळी मिरी, आणि त्याचबरोबर 1 खडे मीठ जे असतं त्यातला 1 खडा मिठाचा तुम्हाला त्यामध्ये टाकायचा आहे। आता या गोष्टी का करायच्या, तर या गोष्टी घरातली नकारात्मकता घालवण्यासाठी, घरात ज्यामुळे तुमच्या घरात त्रास होत आहे किंवा काही गोष्टी होत आहे, मुलांचं कुठेतरी लक्ष लागत नाहीये, कोणत्याही गोष्टी असतात त्या गोष्टी तुम्हाला टाकायच्या आहेत। तर यामध्ये जे महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्या म्हणजे तिळाचं तेल, मोहरीचं तेल,
त्याबरोबर कापूर, त्यानंतर तुम्हाला सांगते लवंगा आणि काळी मिरी, ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहे. त्या तुम्हाला एकत्र त्या दिव्यामध्ये टाकायच्या आहे. आणि त्यानंतर जो दिवा तेव्हा पूर्ण संपून गेला की तुम्हाला तो कापुरासहित, कापूर बघा, कापूर तो त्यामध्ये मिक्स होणार नाही, तर तुम्हाला तो कापूर पूर्णपणे त्या दिव्यातच जाळायचा आहे. म्हणजे तो धूर तुम्हाला सर्व घरामध्ये पसरवायचा आहे, कारण नंतर मग त्याचे खडे राहणार, तर त्या खड्याचं तुम्ही काय करणार. त्यामुळे तुम्हाला ते सगळं ते कुठेतरी टाकण्यापेक्षा तो कापूर जो आपण टाकला आहे तो कापूर तो तिथेच लावायचा आणि त्याचा धूर तुम्हाला घरात करायचा आहे. हा धूर केल्याने काय होणार, जी काही सगळी नकारात्मकता आहे ती घरातून सगळी निघून जाईल. आणि गणपती बाप्पांसमोर प्रार्थना करायची आहे की जशी पार्वती मातांनी तुमचं रक्षण केलं, तुम्हाला एवढ्या छान सगळ्या सिद्धी म्हणजे प्राप्त झाल्या, तशाच माझ्या मुलाच्या बाबतीतही असं हो. आणि मला सुद्धा त्याला सगळ्या गोष्टी सांगण्यासाठी किंवा सगळ्या गोष्टी त्याला व्यवस्थित जमण्यासाठी मला सुद्धा त्या हेतूचं तुम्ही बनवावं अशी मी विनंती करते. असं तुम्हालाही करायचं आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट जी आहे ती तुम्हाला जी मी सांगितली ती म्हणजे तुम्हाला एक ताट घ्यायचं आहे. ताटावर केळीचं पान घ्यायचं आहे. केळीचं पान नसेल तर नागवेलीचं पान चालेल. नागवेलीचं पान म्हणजे आपण ज्या पूजेला वापरतो विड्याचं पान, ते चालेल, तेही घेतलं तरीही चालेल. तर तुम्हाला त्यावर त्रिकोण, एक कुंकवाचं त्रिकोण करायचं आहे. त्यामध्ये मोजून तुम्हाला अगदी काटेकोरपणे म्हणजे त्या त्रिकोणमध्येच तुम्हाला मसूर डाळ, अख्खी मसूर डाळ नाही, गुलाबी रंगाची जी असते ती जी डाळ आहे त्या त्रिकोणातच बसवायची आहे, त्याच्या बाहेर जाऊ द्यायची नाहीये. आणि त्याचबरोबर एकदा तुम्हाला गणपती अथर्व शीर्षाचं पठण करायचं आहे. ओम गण गणपते नमः, श्री गणेशाय नमः किंवा ओम गणेशाय नमः किंवा कोणताही गणपतीचा मंत्र, गणेश स्तोत्र, हे कुठलीही गणपतीची उपासना करू शकता. सगळ्यात प्रभावी आहे गणपती अथर्व शीर्ष. तर ती डाळ तुम्हाला तिथेच ठेवायची आहे. त्यावर हळदी कुंकू अक्षदा व्हायच्या आहे आणि गणपतीला प्रार्थना करायची आहे की अशा ह्याच्यामध्ये की आमच्या नात्यामध्ये असं काहीतरी अडचण आलेली आहेत, अशा काहीतरी गोष्टी आलेल्या आहेत, तर त्या तुम्ही दूर कराव्या आणि आमचं नातं सुदृढपणे पुढे न्यावं, म्हणजे व्यवस्थित पार पडावं, अडचणी लांब व्हाव्या, अशा पद्धतीने तुम्हाला प्रार्थना करून गणपती अथर्व शीर्ष करून तुम्हाला तिथनं बाजूला होऊन जायचं आहे. दुसऱ्या दिवशी तुम्हाला ते कोणत्याही झाडामध्ये जाऊन ते टाकून द्यायचं आहे. आणि ते पान असेल किंवा ते असेल ते सुद्धा तुम्ही मातीमध्ये टाकून दिलं तरीही चालेल. अशा पद्धतीने हे 2 उपाय तुम्ही तुमच्या मुलांसाठी आणि त्याचबरोबर पती पत्नींमधल्या नात्यासाठी जर का तुम्ही हे केलं तर नक्कीच ह्या गोष्टीचा प्रभाव तुम्हाला दिसेल आणि तुम्हाला त्याचा फायदाही होईल. तर अशा पद्धतीने आजच्या ह्या चतुर्थीचा उपाय कसा वाटला नक्की सांगा. आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, व्हिडिओला शेअर करा. त्याचबरोबर असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.